हजारो कोटी रुपयांच्या निविदा काढूनही मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीत। नागरिकांवरती खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ। पालिकेच्या नेटक्या कारभारासाठी मुंबई विकास समितीच्या शिफारशी। पार्किंग, पाणी गळती, आरोग्य, स्वच्छतेकडे विशेष लक्ष। मुंबईमध्ये 8,000 शौचालयांची स्वच्छता, 1,300 कोटी रुपयांची निविदा। मध्य आणि हार्बर रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते मानपूर दरम्यान विशेष लोकल फेऱ्या। पुणे लोणावळा दरम्यान मेगा ब्लॉक तर काही गाड्या रद्द, काही गाड्या विलंबाने धावणार। समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं 4 मार्चला लोकार्पण। इगतपुरी ते नागपूर प्रवास होणार सुसाट। विरार सुरत रेल्वे मार्गावरती आज ब्लॉक। मिशन रफ्तार प्रकल्पाच्या कामासाठी निर्णय। कल्याण शिळफाटा रस्ता आज अवजड वाहनांसाठी बंद। शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय। 23 गावांमध्ये कोणत्याही सुविधा नसतानाही पुणे मनपाकडून तिप्पट कर वसुली। हद्दवाड भागामध्ये गाव विकण्याच्या पाट्या, गावकऱ्यांकडून निषेध। राज्यासह देशात पुढील 24 तासात अवकाळी पावसाची हजेरी। मुंबई, ठाण्यासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा इशारा। सोलापुरात एमटी मॅफेड्रॉनची विक्री करणाऱ्यांवरती कारवाई। देगाव रोड इथून एका तरुणाला अटक। हिंगोलीमध्ये कांदा पिकावरती बुरशीचा प्रादुर्भाव। ढगाळ वातावरणाचा फटका बसल्यानं कांदा बीज उत्पादनात घट होण्याची शक्यता। चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील सास्ती इथे 2 विद्यार्थ्यांचा नाल्याच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू। मातीच्या गाळाचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती। गोंदियामध्ये कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा। परीक्षा केंद्रावरती कॉपी पुरवल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 140 कोटी रुपये वर्ग। नमो सन्मानची रक्कम मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। थकीत वीज बिल न भरणाऱ्यांवरती महावितरणची कारवाई। वाशिम जिल्ह्यातील 8,449 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित। मिरज तालुक्यात कूपनलिका खोदकामाच्या कामाला विलंब। पाणी टंचाईनं त्रस्त महिलांचं जोडे मारो आंदोलन। संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकलं टाळं।